नमस्कार, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ईशा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर बघूया आज मॅडम काय करताय. मॅडम काय करताय तुम्ही? अरे आजच आपलं ना संध्याकाळी 7 वाजता आपलं खण आलंय. तर काय बोलताय? नवीन कलर्स आहेत की काय रिस्टॉक केलंय? नाही, रिस्टॉक केलंय. ओके. नवीन कलर नाहीये. असं खणामध्ये असं नवीन कलर वगैरे इतके नसतातच, खूप कमी असतात. फक्त आपण कॉम्बिनेशन वेगवेगळं करू. हा. ठीक आहे चालेल. मला बोलायला प्रॉब्लेम. अच्छा, नाही समजू शकता. तर वातावरण पण आपलं हा. खूप बदललंय, पाऊस पण खूप आहे. आणि माझा काल खूप ट्रॅव्हल पण जास्त झालं. ओके. सो बॉटल ग्रीन आलाय आपल्याकडे, पॅरेट ग्रीन आलाय. वाव, म्हणजे काहीतरी युनिक. अजून मला तर वाटतेच कट ऑफ्स आहेत. काल आपण बघितलंच, काल आपले ते जावेद मास्टर होते, ते ब्रोकेटमध्ये काहीतरी कट करत होते. तर ते मला सुद्धा नाही माहिती आहे काय आहे. ओके, ते ब्लाउजेस आहेत. ओके चालेल. पण बाय द वे, जो आपला तुम्ही एक पॅटर्न बनवला आहे तो अजून रिव्हील नाही केला आपण. तो लॉंग फ्रॉक आहे, म्हणजे लॉंग गाऊन आहे. म्हणजे मस्त आहे तो पॅटर्न. त्यात कलर्स पण खूप आहेत आपल्याकडे. हा आपला ऑरेंज कोलम रांगोळीचा आलाय. बघूया मॅडम काय, म्हणजे आता रेड वरती ग्रीन बॉर्डर आहे, खूप सुंदर कॉम्बिनेशन. हा नवीन कलर आहे का? म्हणजे आपण नाही, आधी झालाय आपला हा कलर. ओके. पण स्टॉक मध्ये नाही. ओके. आणि ग्रीन आपला 40 मीटर आलाय. म्हणजे आधीच आपल्याकडे ऑलरेडी 20 मीटर आहे. ओके. आपला ऑर्डर आलेला, आता पुन्हा 40 मीटर आलाय. मी तर काल बघितलं, पण आपलं जो नाचगो घुमाचा पॅटर्न आहे त्यात 1 महिना 2 महिन्याची पण निघालेत. म्हणजे 1 महिन्यापासून 12 वर्षापर्यंत आपल्याकडे. आता आपल्या 1 महिन्याचं कार आहे, त्या लहान मुलांना बिचारांना मिळत नाही, मग त्यांना पैशाला पाहिजे ना. ते पण आहे. कारण की खूप आपल्या रिक्वायरमेंट असते की लहान मुलांना पण खण द्या, आणि त्यांना काही देतोच लहान मुलांना. पण त्याचं काय ना, तो असे पॅटर्न नाही दिले, आपण पण नाही दिलेले अगोदर. ओके. त्या टाइप मध्ये पॅटर्न आपण पण नॉर्मली स्कर्ट टॉप किंवा फ्रॉक वगैरेच काढत होतो, किंवा सरस्वतीचा एखादा फ्रॉक वगैरे असं काढत होतो. पण आता आपण तसं नाही केलं. आपण मोठ्यांचे पॅटर्न आहे ना, यांना पण देते की त्या चिमुकल्याने काय केलंय. बरेचसे लोकांना त्यांची नऊवारी पण विचारतात 1 महिन्याची. 6 महिने आत्ताच मला विचारलंय 6 महिन्याची होईल का? आपण 6 महिन्याचं बाळ कसं घालणार? नाही, तेच म्हणून मी पण त्यांना सांगतो. माणसं जर आता नऊवारी मध्ये आले तर किती मजा ना. तर मी काय विचारतोय, आपण जी इंस्टाग्रामला एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेली, म्हणजे आपण आपल्या ईशा क्रिएशनच्या फॅमिलीला विचारलेलं की तुम्हाला ह्यावेळेस गणपतीला कुठली युनिक डिझाईन किंवा काय नवीन डिझाईन आवडेल. सो त्यांनी आपल्याला खूप असा रिस्पॉन्स दिलेला आहे कमेंट्समध्ये पण, आणि इवन आपण पोल पण केलेला. सो त्यावर पण दिलं त्यांनी की आम्हाला युनिक डिझाईन हवे. सो बेसिकली आपले कस्टमर आहेत, त्यांनी आपल्याला कमेंट केली आहे. तर आपण ते बघूया कुठला कमेंट आहे, कोणी केली आहे ती, आणि ती डिझाईनच येणार आहे असं मला वाटतंय. हां, कारण की आपण कस्टमरला विचारलेलं, म्हणजे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना आपण विचारलेलं की बाबा तुम्ही सांगा म्हणून. मग एकाने खूप छान कमेंट केली, ती आपण आत्ता नाही रिव्हील करायचं. ज्या वेळेला पुन्हा तयार होईल तर त्यांचे कमेंट सहित आपण त्यांना रिव्हील करू. ओके चालेल. ते आपले खण बॉटल ग्रीनचे तर 40 मीटर आलेत. आणि हे सुद्धा हा एक कलर मस्त आहे. यातला आपला एक स्कर्ट आहे, पॅरेट ग्रीन, पण म्हणजे एव्हरग्रीन आले आपल्याकडे सगळी. तर बघूया, काहीतरी अजून आपल्या वर्कशॉपमध्ये कामं चालूच आहेत, तर तिथेही पोचू आपण आणि बघतच राहू. चला तर जाऊया आता आपल्या वर्कशॉपमध्ये. तर आपल्या वर्कशॉपमध्ये पोचलेलो आहोत. तर बघूया काय काय काम चालू आहे आपलं आज. आपला जो साऊथ इंडियन ड्रेस आहे त्याची फिनिशिंग चालू आहे इथे. त्यानंतर जो पण तो स्वामी समर्थांचा पॅचवर्क जो करणार होतो ती प्रिंट होऊन करून पण आली आहे. फक्त आता त्याचं स्टिचिंग बाकी आहे. तर स्टिचिंग पण होईल आता. तर आलं तर याच ब्लॉगमध्ये तो बघायला भेटेल, नाहीतर मग येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर जाऊया आपण जरा शॉपला. जस्ट आता आपण शॉपला पोचतोय. तर आपण काल जी मशीनवरची एक व्हिडिओ बघितलेली एकदम स्टार्टिंगला. सो सेम डिझाईन चालू आहे. त्यात काहीतरी थोडं वेगळं आपले मास्टर करतच होते. सो बघूयात आपण. हा स्लीव्सचं काम चालू आहे त्यांचं.
काजळ लावून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास, नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. आपल्याला बेसमेंटमधून फोन आलेला की आपला जो स्वामी समर्थांचा ड्रेस आहे तो रेडी झालेला आहे. तर आता आपण चाललो आहे, तर तो ड्रेस तिथे जाऊन बघूया कसा दिसतोय, कसा आला आहे, म्हणजे चला जाऊया. आत्ताच आपल्या वर्कशॉपमधून गेलेलो, तो ड्रेस रेडी होतच होता, तितक्यात फोन आलेला आपण बघितला तुम्ही की तो ड्रेस रेडी झालेला आहे. तर ओव्हरऑल त्याचा लुक कसा आहे तो तुम्हाला दाखवतोच मी आता. हा ओव्हरऑल लुक ड्रेसचा खूपच छान आलेला आहे. त्यावर हे असं स्वामींचे पण प्रिंट जी केलेली आहे ती उठून दिसते त्यावर. आता आपण त्या कस्टमरचे रिॲक्शन घेऊ जेव्हा त्या येतील तेव्हा. सो मला तर वाटतं तोपर्यंत आपला हा ब्लॉग गेलेला पण असेल. सो तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की कसं वाटलं. जर तुम्हाला काय कस्टमाइज करून हवे असेल तेसुद्धा आपण करून देतो. तर आपण त्या कस्टमरची रिॲक्शन ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस आपण नक्की टाकू की त्यांना कसा वाटला ओव्हरऑल त्यांचा ड्रेस. चला तर भेटूया आपण पुढे. बेसमेंटमधून ड्रेस घेऊन आलेलो आहे, तर आपण त्या कस्टमरची रिॲक्शन तर दाखवणारच आहोत आपल्या येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सो या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर विसरूच नका. अशा नवीन नवीन व्हिडिओजसाठी नोटिफिकेशन येण्यासाठी बाजूला आपल्या बेल आयकन दिले त्यावर क्लिक करा. नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला येत राहतील आणि असंच प्रेम दाखवत राहा. धन्यवाद.